आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर असा विड्याचा पानांचा हार कसा बनवायचा देवासाठी ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला विडा, स्टॅपलर, फुले, सुई आणि धागा आणि कात्री हे वस्तू लागतील। बघा आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा असे सर्व विडे सेम साइजचे असले तर चांगले आहे। तर सेम साइजचे विडे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यांना स्टेपल करायचं आहे। आता स्टेपल कसं करायचं बघा, अशा दोन विड्यांना एकत्र पकडायचं आहे, अर्धा अर्धा भाग दिसेल एवढा, आणि त्या दोघांमध्ये जो सेंटरचा जो भाग आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे स्टेपल करायचं आहे। परत एकदा बघूयात आपण, अजून एक आम्ही स्टेपल करून दाखवतो। तर अशी दोन विडे घ्यायचे, म्हणजे आधीचा आपण जोडलेला विडा आणि हा नवीन विडा, आणि आता ह्या दोघांचा जो मधोमध भाग आहे मधोमध ठेवू शकता किंवा अलीकडे जास्तही ठेवू शकता। तर अशा प्रकारे म्हणजे पूर्ण जो असा आर्च येईल हारसारखा, तशा प्रकारे आपल्याला मांडत जायचं आहे आणि एक 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 स्टेपलर ते पानं जे आहेत ते जोडत जायचं आहे। ठीक आहे, आपण आधी जर असं मांडून घेतलं तर आपल्याला एक आयडिया येईल। तशा प्रत्येक पानाला आपल्याला स्टेपल करायचं आहे। बघा आता इथे स्टेपल केल्याच्या नंतर ही पाने अशी दिसतील। आता फक्त याचं हे आहे की हे ना खूप नाजूक बनतं, याच्या खाली आपण कार्डबोर्ड लावलेला नाही आहे, त्यामुळे बाकी तुम्ही हे बनवू शकता, चांगलं आहे, पण फक्त कार्डबोर्ड न लावल्यामुळे कधीकधी खूप नाजूक बनतं। फक्त तेवढा एक ह्याचा कॉन आहे, आपण असं विचार करू शकतो। तर आता आपल्याला याच्यावरनं फुले ॲड करायची आहेत, जेणेकरून याला एक सुंदर असा लुक येईल। तर आपल्याला पहिलं असे फुलं ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती फुलं लागतील आणि ते कसे मांडायची आहेत। ठीक आहे, आता फुलं जेव्हा ठेवतो तेव्हा जास्त वजनाचे ठेवायचे नाही आहेत, कारण पानं ऑलरेडी हलकी असतात, मग ते फाटून जाऊ शकतात, त्यामुळे एकदम हलकी फुलं बघून ठेवायची आहेत। आता ह्या फुलांना कसं अटॅच करायचं पानांसोबत ते आपण बघूया। तर अशा प्रकारे आपल्याला एक फूल घ्यायचं आहे, पानांच्या मधोमध ठेवायचं आहे। एका सुईमध्ये आपण धागा ऑलरेडी रेडी केलेला आहे। आता खालच्या पानातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला आणायची आहे। आता लक्ष द्या की आपल्याला इकडे ना एक साईडला थोडासा धागा सोडायचा आहे, कारण आपल्याला गळ्यामध्ये जेव्हा आपण देवाच्या घालू, फोटोला जेव्हा हार घालू तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा धागा लागेल। तर अशा प्रकारे बघा, आता त्या फुलाच्या वरतून आल्याच्या नंतर सुई आपण खालून परत एकदा काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे त्याला आपण ते दोन्ही फूल आणि विडा चिटकवलेला आहे, जोडून घेतलेला आहे एकमेकांना। परत एकदा पाहूया बघा, अशा प्रकारे दुसरा फूल आहे, आपण सुई जो आहे ते खालच्या पानातनं वरती आणलेली आहे, त्यानंतर फुलामधनं ओवलेली आहे, त्यानंतरनं फुलातनं ओवल्याच्या नंतर त्याच फुलातनं आपण परत सुई खालच्या पानापर्यंत घेऊन गेलेले आहेत। तर अशा प्रकारे बघा आपल्याला एकदम सोप्या प्रकारे खूपच लवकर हा हार तयार होतो। पण एवढंच आहे की हा थोडासा नाजूक होत असतो, कारण इथे आपण दुसरं काही कार्डबोर्ड इत्यादी काही वापरलेलं नाही आहे, पण एकदम मिनटामध्ये तयार होणार आणि खूपच सुंदर दिसतो हा हार। तुम्ही नक्की बनवून बघा। आता बघा आपण अजून एक फूल अटॅच करून दाखवत आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हे फूल जे आहे आपण अशा प्रकारे याचं जोडलेलं आहे। आता अजून एक टिप म्हणजे काय, तर आपल्याला इथे डबल साइडेड टेप घेऊन आपण ते जो पान आहे त्याच्यावरती तो डबल साइडेड टेप चिटकवायचा आणि त्याच्यावरती फुलं चिटकवत जायचे, असं ओवण्याची गरज नाही आहे। ठीक आहे, धागामध्ये टाकायची गरज नाही। तर अशा प्रकारे पण आपण बनवू शकतो आणि ह्या धाग्याने आपण ह्या दोन्ही प्रकारे आपण हार जो आहे तो बनवू शकतो। बघा हा असा फायनली आपल्याला हार तयार झालेला आहे। वरती जो धागा आहे आपण तो असा बांधून घेतलेला आहे, तर आपल्याला अशा प्रकारे उचलता देखील येतो। तर बघा हा असा फायनल लुक जे आहे या हारचं दिसून येत आहे। आता इथे तुम्ही गुलाबाचे फुलंही ॲड करू शकता, लाल हिरवा, तो कॉम्बिनेशन पण सुंदर दिसेल। बघा हे असं दिसतोय। आणि थांबा, तुम्ही जर ह्या मोत्यांच्या फुलांचे ट्युटोरियल बघितले नसेल तर नक्की बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।